सोहळा या समारंभानिमित्त मी संयमी दत्तात्रय भोगसे इयत्ता 4 माझे विचार व्यक्त करत आहे. कितीही सुखात असली तरी कुठेतरी स्वप्नाची वाट असते. कितीही सुखात असली तरी कुठेतरी स्वप्नाची वाट असते. पण या स्वप्नाच्या वाटेसोबतच जन्मलेली नवी पहाट असते. जन्मलेली नवी पहाट असते. तेव्हा आजचा हा निरोपाचा सोहळा आपल्यासाठी स्वप्नाची वाट न ठरता उज्ज्वल भवितव्याची नवी पहाट ठरावी या शुभेच्छा. शैक्षणिक वर्ष 2021-22 इयत्ता 7वीच्या निरोप समारंभासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. मला या वर्गाकडून खूप शिकायला मिळाले. इयत्ता 5वी शिष्यवृत्तीत असताना याच वर्गाचे 9 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक व 1 विद्यार्थिनी नवोदयला पात्र ठरली होती. तसेच इंग्रजी अध्ययन समृद्धी यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये या वर्गाने खूप बक्षिसे पटकावली आहेत. त्यांच्या याच आदर्शांचे अनुकरण इयत्ता 1ली ते 6वीचे विद्यार्थी करत असतात. शाळेतील अनेक कष्टाची व बारीक सारीक कामे इयत्ता 7वीचे विद्यार्थी करत असतात. हीच प्रेरणा आम्हाला सर्वांना भविष्यात मिळते. अनुकरणातूनच मुले घडत असतात. इयत्ता 7वीच्या बॅचच्या मुलांनी आदर्श परिपाठ, नृत्य, विविध उपक्रम, भाषण यांमध्ये आपले उत्कृष्ट योगदान दिल्यामुळे इतर वर्गातील विद्यार्थ्यांना हे प्रेरणादायी ठरते. खरोखरच एक आदर्श अशी बॅच टाकळकरवाडी शाळेतून जात आहे याचे अतीव दुःख आम्हाला होत आहे. निरोपाचा दिवस आला मनी हुरहुर दाटली. निरोपाचा दिवस आला मनी हुरहुर दाटली. आजपर्यंतची साथ संगत आमच्या काळजात साठली. आजपर्यंतची साथ संगत आमच्या काळजात साठली. गत काळातील स्मृती शोधत मला धावू लागले. गत काळातील स्मृती शोधत मला धावू लागले. शब्द झाले मुके सारे अश्रू वाहू लागले. शब्द झाले मुके सारे अश्रू वाहू लागले. पुढील भावी वाटचालीसाठी 7वीच्या विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. शेवटी जाताना मी म्हणेन, सूर्यासारखे तळपुणी जावे क्षितिजावरून जाताना. सूर्यासारखे तळपुणी जावे क्षितिजावरून जाताना. दगडालाही पाझर यावा शेवटी निरोप घेताना. धन्यवाद.